आजचं वचन जे आहे ते पुन्हा एक वार इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 25 पासून पुढे आहे. आपण इफिस्करास पत्र अभ्यासत असताना आपण जेव्हा जेव्हा सुरुवात करतो नवीन अध्यायाची किंवा नवीन विषयाची, तर शास्त्र वचनात सांगितल्याप्रमाणे याची सुरुवात यास्तव यापासून होते. आणि इंग्लिशमध्ये वारंवार जेव्हा याची सुरुवात होते, इंग्लिशमध्ये देअरफॉर असं लिहिलेलं आहे. आणि आज ही जेव्हा आपण संदेशाची सुरुवात करत आहोत, पुन्हा सुरुवात कशी आहे? यास्तव. आणि जेव्हा आपण यास्तव इकडे जात आहोत, तर यास्तव नेमकं काय बघा. यास्तव असत्याचा त्याग करून तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर सत्य बोला. आणि इथून याची सुरुवात होते यास्तव. मागच्या रविवारचा संदेश होता, त्याची सुरुवात पण यास्तव देअरफॉर अशी होती. आणि यास्तव यास्तव पॉल जे म्हणत आहे, तर आपण मागच्या रविवारी पण पाहिलं की जर आपण बॅक मध्ये गेलो तर हे कुठपर्यंत जातं माहिती आहे का? यास्तव मग अध्याय 2 वचन 1, तुम्ही आपले अपराध आणि आपली पातकं याच्यामध्ये मृत होता. म्हणजे इथून सुरुवात होते. आणि जेव्हा आपण इफिस्करास पत्रात पाहतो, तर इफिस्करास पत्राचा पूर्णपणे जो काही फोकस आपल्याला घेऊन जातो, तो विश्वासणारे जे झालेले आहोत आपण आपलं जे मागील जीवन आहे, आपल्याला जे जीवनातून प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे खंडणी देऊन जे विकत घेतलेलं आहे, तिथपर्यंत घेऊन जातो. आणि म्हणून दुसरा अध्याय पहिलं वचन ज्यावेळेस आपण वाचतो, तिथे लिहिलंय तुम्ही आपले अपराध व आपली पातके याच्यामध्ये मृत होता. आणि तुम्हाला त्यानं कृपेद्वारे निवडलेलं आहे, कृपेद्वारे तुमचं तारण झालेलं आहे, तुमच्या कृत्याने झालं नाही. म्हणून असं बोलल्या खाली आपण वचन 11 पासून येतो, पुन्हा म्हटलेलं आहे यास्तव तुमचे पूर्वीचे दिवस आठवा. म्हणजे पुन्हा काय म्हटलेलं आहे? यास्तव पूर्वीचे दिवस आठवा, मागील दिवस आठवा. का बरं? कारण तुम्ही ते आठवणं आवश्यक आहे. तुम्हाला ते ठाऊक असणं गरजेचं आहे की कुठून तुम्हाला निवडलेलं आहे. आणि मग स्टेप बाय स्टेप तो पुढे येत आहे. आणि जसं मागील दिवसांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की इफिस्करास पत्राचे एकूण 6 अध्याय आहेत आणि 6 अध्यायामध्ये 3 असे वेगवेगळे आहेत. आणि जो आपले पहिले 3 आहेत त्याच्याकडे बघितलं तर आपल्याला तुमची अवस्था काय, तुम्हाला कुठून बाहेर काढलेलं आहे हे तो सांगतो. आणि मग इथून पुढचे जे 3 अध्याय आहेत याच्यामध्ये विश्वासणाऱ्यांनी कसं जीवन जगावं याविषयी शिक्षण देण्यात येतं. तर विश्वासणाऱ्यांनी नेमकं कसं जीवन जगलं पाहिजे, विश्वासणाऱ्यांनी नक्की लक्ष कशावर ठेवलं पाहिजे हे आपल्याला यामध्ये दिसतं. तर बघा सुरुवात कशी केली आहे. सुरुवात तो करतो अध्याय 3 पासून आणि अध्याय 4 पासून आणि म्हणतो यास्तव बंधुजनो मी जो बंदिवान. इथून तो सुरुवात करतो, स्टेप बाय स्टेप पुढे येतो. जुना जीवितक्रम, नवीन जीवितक्रम लास्ट संडेला आपण पाहिलं. आता बघा तो कुठे येत आहे. आता तो येतो म्हणतो यास्तव असत्याचा त्याग करून तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर सत्य बोला. आणि जर तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये तो जो काळा मथळा आहे ना, ब्लॅक मथळा जो वरचा बघितला, तिथं काय लिहिलंय बघा बरं. तुम्हाला काय दिसतं तिथं? काय लिहिलंय तुमच्या बायबलमध्ये? काय लिहिलंय? वाचा बरं. काय लिहिलंय? दिनचर्येकरता नियम. बरोबर आहे. दिनचर्येकरता म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जसे तुम्ही वागत आहात त्यासाठी एक नियमावली की कसं तुम्ही राहायला पाहिजे, दिनचर्यामध्ये तुम्ही कसं राहायला पाहिजे. आणि मग दिनचर्येकरता नियम असं ज्यावेळेस ते ब्लॅक हेडिंग मध्ये तुम्हाला दिसतं, सुरुवात कुठून आहे माहितीये का? सुरुवात अशी आहे बघा, यास्तव. सुरुवात कशी आहे? यास्तव असत्याचा त्याग करा. म्हणजे सुरुवात कुठून आहे बघा, दिनचर्येकरता नियम असं ब्लॅक मथळ्यामध्ये लिहिलेलं आहे. आपण कधी कधी वाचत असताना का बरं ब्लॅक मथळा तो आहे की लिहिलेलं खालचं तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने समजावं. बरोबर आहे. लिहिलेलं खालचं काय करावं, तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने समजावं म्हणून ते मथळे असे लिहिण्यात आलेले आहेत. मग मथळ्यांकडे बघितल्यावर आपल्याला एक मात्र दिसत आहे की दिनचर्येकरता नियम म्हणजे दिवसामध्ये जगत असताना, दिनामध्ये जो आहे आपण जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे. आणि कसं जगलं पाहिजे, सुरुवात कशी आहे? यास्तव असत्याचा त्याग करून तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर सत्य बोला, कारण आपण एकमेकाचे अवयव आहोत. तर आजचा आपला जो विषय आहे ना, तो बिलकुल या एका वचनाच्या इर्दिर्द आहे बरं का. जेव्हा ह्याचा अभ्यास चालू होता आणि मी पाहत होतो की बाबा ही सुरुवात जी आहे ही सत्य बोलण्यापासून का करण्यात आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे आज मंडळांमध्ये सगळ्यात टाळण्यात येणारा विषय कोणता आहे माहिती आहे का, जो मंडळांमध्ये शिकवण्यात येत नाही, आणि तो आहे खोटं बोलू नका. हे शिकवणं मंडळांमध्ये बंद झालंय. तुम्हाला माहिती, खोटं बोलू नका हे शिकवणं बंद झालंय. हे शिकवतच नाही कोण, खोटं बोलू नका. म्हणजे लोकांची टाळाटाळ करत आहेत त्या विषयासाठी की खोटं बोलणं
ह्याची टाळाटाळ होत आहे. आणि आजचा विषय जो आपला आहे ना तो बिलकुल ह्या खोट्यावर आहे. खोटारडेपणा. ह्याचं दुसरं नाव काय माहितीये का? अजून मला कोण सांगेल? खोटारडेपणा. अजून दुसरं नाव काय मराठीमध्ये? लबाड. आपण कधी कधी प्रेम हॅट लबाड असं कधी कधी हॅट लबाड म्हणजे खोटारडा. बरोबर आहे? खोटा. आता आपण ह्या ज्यावेळेस गोष्टीकडे पाहतो, पॉल काय करत आहे माहिती काय? दिनचर्येकरता नियम. ओके, जो मथळा आहे त्याकडे आपण बघितलं की कसं तुम्ही जगायला पाहिजे तुमचं जीवन. सुरुवात कुठून आहे माहितीये का? सुरुवात अशी आहे की तुम्ही प्रत्येक जण असत्याचा त्याग करा. सुरुवात कुठून आहे माहितीये का? असत्याचा त्याग म्हणजे खोटारडेपणाचा त्याग. इंग्लिशमध्ये याचं भाषांतर असं की फ्लॅशहूड म्हणजे तुमचं शरीरामध्ये हे रुजलेलं आहे असत्यपणा, म्हणजे तो तुम्ही तुमच्यापासून दूर करा असं म्हटलंय. आता इथं आपण हे वाचत असताना किंवा ह्याचा अभ्यास करत असताना आपण थोडंसं समजून घ्या बरं का. पवित्र शास्त्रामध्ये असं कोणतं पाप आहे जे सगळ्यात पहिलं घडलं? सगळ्यात पहिलं पाप कोणतं जे निदर्शनास आलं की हे पाप झालं? तुम्हाला माहिती आहे? खोटं बोलणं. पहिलं पाप कुठलं? तर पहिलं पाप खोटं बोलणं. तुम्हाला माहिती आहे खोटं बोलणं म्हणजे काय? तुम्ही पहा बरं उत्पत्तीचा ग्रंथ याचा 3रा अध्याय आणि याचं 4थं वचन जर आपण बघितलं तर सर्पानं काय केलं माहितीये का? सर्पानं त्या ठिकाणी खोटं बोललेलं तुम्हाला आढळतं. कोण वचन वाचेल बरं ते? सर्पानं काय केलं बघा? खोटं बोललेलं आहे ते तुम्हाला आढळेल. कोण वाचेल वचन? सर्प स्त्रीला म्हणाला. सर्प स्त्रीला म्हणतो तुम्ही खरोखर मरणार नाही. थोडं वाचा बरं. त्याच दिवशी तुमचे काय होतील? सगळ्यात पहिलं खोटं काय की तुम्ही खरोखर मरणार नाही. स्त्री त्याला म्हणते की आम्हाला फळ खायची परवानगी आहे, पण बागेच्या मध्ये जागी जे झाड आहे त्याचं फळ खाण्यासाठी आम्हाला मज्जाव केलेला आहे, ते खाऊ नका, त्याला स्पर्श करू नका असं ती म्हणते. तुम्ही हे फळ खाल्लं तुम्ही खरोखर मरणार नाही. आणि मग आपण पुढे जाऊ लागलो, आपल्याला दिसतंय बघा की हे ते मूळ आहे खोट. आणि आता आपण काय बघणार आहे माहितीये का? की खोट्याकड एकंदरीत आता देव कसा पाहतो. ओके, हे खोटं जे आहे या खोट्याकड देव कसा पाहतो, हे खोटं किती डेंजरस आहे. देवबापाचं पाहणं या खोट्याकड नेमकं कसं आहे. ओके, इट इज टेरिबल. मी तुम्हाला हे का सांगत आहे? खोट्याकड पाहणं, देवाचं पाहणं कसं आहे बघा, फार डेंजरस. देवबाप खोट्याकडे पाहतो आणि खोट्याचं मूळ काय आहे, आणि जर कुणामध्ये खोटा आहे तर ते नेमकं कसं खोटं आहे, आणि देवबाप त्याचं प्रतिफळ त्याला कसं देणार आहे. तर आपण जाऊया या वचनाकडे पहिला आणि पाहूया की नेमकं यामध्ये काय काय लिहिलेलं आहे आणि कोणकोणती उदाहरणं तुमच्या आणि माझ्याकडं आहेत जी प्रभूच्या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला मिळत आहेत. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय वचन 25. ओके, आपण तिथे पुन्हा जाऊया आणि मग इफिस्करास पत्र 4था अध्याय आणि वचन 25 काढल्यानंतर त्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा. यास्तव सत्याचा त्याग करून तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर सत्य बोला. पॉल काय करतो माहितीये का? जसं आपल्याला पॉलाचं शिक्षण माहित आहे, तो वचन घेतो आणि वचनाशी काय करतो, सांगड घालतो आणि मग तो मंडळीला शिकवतो. ही त्याची पद्धत आहे. तर तुम्हाला असं समजेल की पॉल हे जे काही बोलत आहे हे असंच तो वाऱ्यावर बोलत नाही. याचा संदर्भ जुन्या करारामध्ये आहे आणि जुन्या कराराचे संदर्भ घेऊन तो हे बोलत आहे. तर एक्झॅक्टली हे वचन किंवा हे शब्द पॉल कुठून वापरत आहे ते जराशी बघू, म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंड समजेल की असत्या संदर्भात नेमकं त्याला काय म्हणायचं आहे. तर जखर्याचं पुस्तक याचा 8वा अध्याय इथं तुम्हाला दिसेल बघा. जखर्याचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि इथं आपल्याला त्याचं शिक्षणाचं मूळ दिसतं. जखर्याचं पुस्तक याचा 8वा अध्याय वचन खरं म्हणजे 16वं ते आहे, पण माझी इच्छा आहे की आपण 14 पासून वाचूया, म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंड समजेल की असत्या संदर्भात नेमकं तो काय सांगत आहे. ओके, आता इथे बघा काय लिहिलंय. परमेश्वर देवाचं हे वचन आहे आणि तो काय म्हणत आहे बघा. कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुमच्या पूर्वजांनी मला कोप आणला होता, तेव्हा तुमचे अरिष्ट करण्याचे मी योजले,
याविषयी मला अनुताप झाला नाही. बघा, परमेश्वर देवबाप कुणाला विषय म्हणत आहे? तो इस्रायलाविषयी म्हणत आहे. जखर्याला वचन प्राप्त झालेलं आहे, जखर्या हा संदेष्टा आहे, आणि जखर्याला तो असं म्हणतो, कारण सेनाधीश परमेश्वर असं म्हणतो, इस्रायल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांनी मला कोप आणला तेव्हा तुमचे अनिष्ट करण्याची मी योजली, त्यावेळी मला अनुताप झाला नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तो म्हणतो मला अनुताप नाही झाला, मी क्रोध आणणार होतो तुमच्यावर, याचा मला अनुताप झालेला नाहीये. का बरं? त्याप्रमाणे या दिवसात यरुशलेमेचे व यहुद्याच्या घराण्याचे हित करण्याचे मी योजले आहे. भिऊ नका, मी आता काय करणार आहे? तुमचं हित करणार आहे. इस्रायलाच्या घराण्याचं हित आहे, यहुदाच्या घराण्याचं हित आहे. जसा माझा कोप आलेला होता, आता मी काय करत आहे? तुम्हाला हित करायचं आहे, मला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. आता तो म्हणत आहे की तुम्हाला काय करायचंय? डिड यू गेट इट नाव? म्हणजे परमेश्वर म्हणतो की आता मला तुमचं हित करायचंय, मला तुमचं चांगलं करायचं. तर चांगलं करायचं सुरुवात बघा कशी करतो. तो म्हणतो तुम्ही करायचं हेच. आपण पौलाचं जे स्टार्टिंग काय वाचलं माहितीये का? की जर तुम्हाला दिनचर्येकरता नियम, पहिला नियम काय बरं? पौल म्हणतो असत्याचा तिटकारा करा. ओके, म्हणजे काय करा? असत्याचा तिटकारा करा. जे मूळ आहे तुमचं त्याला तुम्ही बाजूला करा, सत्याला दृढ धरा. म्हणजे लबाडीपासून दूर राहणं, सत्याला दृढ धरणं. सुरुवात कशी करतो बघा. तुम्ही करावयाचं ते हे देव सांगत आहे बरं का. तुम्ही सर्व आपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला. सुरुवात कशी आहे बघा. काय करा तुम्ही खरे बोला. मग आपण आपला शेजारी कोण हे आपण शिकलेलो आहे. आपला शेजारी कोण बरं? आपला शेजारी कोण? बंधुवर्ग. आपला शेजारी कोण आहे? आपला शेजारी बंधुवर्ग, आपला शेजारी मंडळी, आपल्या शेजारी आपले जे विश्वासणारे आहेत, समविश्वासणारे. म्हणजे काय? सर्कलच्या बाहेर तुम्ही आणि मी विचार करू शकत नाही. म्हणजे ज्यावेळेस म्हणलं ना आपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, ज्यावेळेस हे वचन इस्रायलाला प्राप्त होतं, हे टोटली इस्रायला संदर्भात आहे. इस्रायल कोण? निवडलेले, वेगळे केलेले, देवाच्या गौरवासाठी नेमलेले हे ते लोक. आणि म्हणले हे लोक आहेत तर म्हणजे शेजाऱ्यांबरोबर खोटं बोलू नका. म्हणजे निवडलेले, वेगळे केलेले, तारणासाठी योजलेले यांच्या बरोबर तुम्ही खोटं बोलू नका. म्हणजे तुम्ही करावयाचे ते हे, मला तुमचं हित करायचंय, देवाला तुमचं हित करायचंय. मग हित करायचंय तर म्हणतो तुम्हाला काय करायचंय? तर म्हणतो तुम्ही आपल्या शेजाऱ्याबरोबर खरं बोला. का बरं असं असेल? खरं बोला. कारण मुळात मानवामध्ये जे आहे ते काय माहित आहे का? लबाड, खोट. हे मुळात काय? आतमध्ये हे मुळात मनुष्यामध्ये काय? लबाड आणि खोट. कारण सुरुवात आणि पाप हेच झालेलं आहे. काय? लबाड आणि खोट हेच रुजलेलं आहे. तुम्ही करायचं ते हे, मला हित करायचंय तुमचं, मला तुमचं चांगलं करायचंय. सुरुवात कशी करा? सुरुवात तुम्ही आपल्या शेजाऱ्याबरोबर खोटे बोला, आपल्या वेशीत खरेपणाने वर्ता व शांतीदायक न्याय करा. तो काय म्हणतो? तुम्ही काय करा? शांतीदायक न्याय करा. तुम्ही कोणी मनात आपल्या शेजाऱ्याचे अनिष्ट चिंतू नये, खोट्या शक्तीची आवड धरू नका, कारण या सर्वाचा मला तिटकारा आहे, असं परमेश्वर म्हणतो. कशाला? परमेश्वराला खोट्याचा तिटकारा आहे. परमेश्वराला खोटं आवडत नाही. तो वारंवार खोट्याचा द्वेष करतो. त्याला ना फिरव करणंही आवडत नाही. परमेश्वराला खोटं आवडत नाही आणि परमेश्वराला त्या गोष्टीची चीड आहे. तुम्ही पहा कलसे करासपत्र 3 अध्याय 9 वचन बघा. पुन्हा इथेही पॉल पुन्हा त्या खोट्याविषयी लिहितो बघा. 3 अध्याय 9 वचन. तो असं म्हणतो बघा, एकमेकाबरोबर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्या त्याच्या कृती सुद्धा काढून टाकले आहेत. म्हणजे हे कुठे माहितीये का? लबाडी ही जुन्या मनुष्यामध्ये आहे. देवाला लबाडी आवडत नाही. देवाला लबाडीचा तिटकारा आहे. देव लबाडीचा द्वेष करतो. तो म्हणतो लबाडी नाही. खाली 15 वचनात जर वाचलं तुम्ही कलसे करासपत्र 3 अध्याय 15, तिथं पण तेच लिहिलंय. लबाडीचा त्याला वीट आहे. लबाडी नको म्हणतो तो. रोम करासपत्र 12 अध्याय आणि 5 वचन बघा. तो पण तिथं पण तेच सांगत आहे. 12 अध्याय आणि 5 वचन. लबाडी नाही. तो म्हणतो लबाडीचा तिटकारा, लबाडी आवडत नाही. तो म्हणतो
तसे आपण ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकाचे अवयव आहोत. जर आपण अजून खालच्या ठिकाणी पाहिलं तर म्हटलेलं की लबाडी नको. कारण का? तुम्ही अवयव आहात. विश्वासणाऱ्यांबरोबर लबाडी नको. तुम्ही लबाड असू नका. लबाड तुम्ही राहू नका. खोटं तुम्ही बोलू नका. का बरं एवढं सगळं वारंवार बोलण्यात येत आहे? काय आवश्यकता आहे हे बोलण्याची? का लबाडीचा परमेश्वराला एवढा जास्त भीत आहे? का परमेश्वर लबाडीविषयी एवढं स्ट्रेट बोलत आहे? काय आवश्यकता आहे हे बोलण्याची? स्तोत्र संहिता 15 आणि 2 त्याविषयी परमेश्वरानं स्पष्ट सांगितलेलं आहे की जो सात्विकतेनं चालतो. बघा काय म्हटलेलं 15 आणि 2 स्तोत्र संहिता. कुणाला भेटला असेल तर वाचा बरं. हे परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? कोण करेल बरं परमेश्वराच्या मंडपात वस्ती? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील बरं? म्हणजे कुणाला राहायचंय परमेश्वराबरोबर? अरे कोण राहील परमेश्वरा सांगती? आम्हाला परमेश्वराची सहभागिता हवी. आम्हाला त्या सहभागितेत आनंद आहे. कोण करू शकेल आनंद? कोण त्याच्या सहभागितेमध्ये राहू शकेल? स्तोत्र करता दावीद काय म्हणतो? दावीद असं म्हणतो, जो सात्विकतेने चालतो. तुम्ही बघितलं का? जो सात्विकतेने चालतो म्हणजे सत्याची आवड धरणारा. परमेश्वराला ते लोक फार आवडतात जे सत्याची आवड धरतात. असत्याचा परमेश्वराला वीट आहे. तो बोलतो कोण माझ्या मंडपात वस्ती करेल? कोण माझ्या मंडपात राहील? जो सत्याची आवड धरतो, जो सात्विकपणे चालतो व नीतीने राहतो, आपल्या मनापासून सत्य बोलतो. गेट इट? परमेश्वराला सत्याची फार आवड आहे. जो मनापासून सत्य बोलतो. आज परिस्थिती अशी झाली जगामध्ये आपल्याला सत्य शोधावं लागतं मनुष्याच्या तोंडातून. कारण जे बाहेर येतं ती फक्त लबाडी आहे. आपल्याला सत्य शोधावं लागतं. हा सत्य कधी बोलत आहे? कारण जगाचा प्रभाव हा त्याच दिशेने आहे. लोक एनकरेज होतात की लबाडी बोलत आहे. त्यांना वाटते की हा स्मार्टनेस आहे. लोकांना वाटते की लबाडी बोलणं म्हणजे स्मार्टनेस. स्मार्टनेस नाही येतो. परमेश्वराला या गोष्टीचा वीट आहे. होय तर होय, नाही तर नाही, इतकं बोला. ह्याच्यापासून अधिक जे आहे ते पाप आहे असं शास्त्र म्हणतात. ही पापाची व्याख्या आहे. ह्याच्यापेक्षा अधिक जे आहे ते पाप आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही आणि मी जपणं फार गरजेचं आहे. का बरं हे सांगण्यात आलेलं आहे? का परमेश्वर म्हणते की नाही लबाडी बरोबर नाहीये? तुम्हाला माहिती आहे याची सुरुवात कुठून आहे? का परमेश्वर असं बोलत आहे? का लबाडी किंवा जर तुमची सुरुवात करायची आहे असत्यापासून दूर राहा, का हे महत्वाचं आहे? का लबाडीपासून दूर राहणं गरजेचं आहे? का लबाड हा जो शब्द आहे हा कुणाशी निगडीत आहे? योहानाचं शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 44वा वचन. योहानाचं शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 44वा वचन. योहान 8वा अध्याय आणि 44वा वचन. कुणाला भेटलंय का? तुम्ही बघा तो सुरुवात कशी करत आहे. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झालेला आहात. तुम्ही बघितलं तर काय म्हणतो? तुम्ही आपला बाप सैतान यापासून झालेले आहात आणि आपल्या बापाच्या वासनाप्रमाणे कराव्यास पाहता. अरे तो सुरुवात काय करत आहे माहितीये काय? तुम्ही आपला बाप सैतान यापासून झालेले आहात आणि आपला बाप सैतान काय आहे तो काय म्हणतो बघा? आपल्या बापाच्या वासनाप्रमाणे करायला पाहता. त्या बापाची वासना काय माहितीये का? प्रारंभाचीच खोटं, लबाड. जो कोणी लबाड आहे तो प्रभूपासून बिलकुल नाही. जो कोणी लबाड आहे तो परमेश्वराच्या निवास मंडपात राहूच शकत नाही. जो कोणी लबाड आहे त्याला ख्रिस्ताची सहभागिता मिळूच शकत नाही. ह्या दोन्ही वेगवेगळे आहेत. जो म्हणत आहे की मी लबाड आहे पण मला आवडतं, मी खोटी साक्ष देत आहे पण मला आवडतं प्रभूच्या निवास मंडपात राहणं, हे लबाड आहे.
लबाडीचा परमेश्वराला वीट आहे. कारण का? तुम्ही आपला बाप सैतान यापासून झालेले आहात आणि आपल्या बापाच्या वासनाप्रमाणे करायला पाहता. तुम्ही जर पाहिलं हे कुणाविषयी लिहिलंय माहितीये का? जे लोक यहुदी आहेत, शास्त्री आहेत, त्या ठिकाणी आलेले आहेत, प्रभू येशू ख्रिस्तांची वादविवाद करायला लागलेत. आणि वादविवाद करत असताना येशू त्यांना म्हणत आहे की तुम्ही हे सगळं काय करत आहात? खोट्यावर रचलेले आहात. आणि तो मध्ये हे खोटं कुठून आहे? तुम्ही आपला बाप सैतान यापासून झालेला आहात, आपल्या बापाच्या वासनाप्रमाणे करायला पाहता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक आहे. लबाडी काय माहिती आहे का? लबाडी मनुष्य घातक आहे आणि तो प्रारंभापासून मनुष्य घातक आहे असं म्हणतो. आत्ताच झालेला नाही बरं का, तो प्रारंभापासून मनुष्य घातक आहे. मनुष्य घातकीपणानं त्यानं भरलेला आहे. त्यानं मनुष्य घातकपणा केलेला आहे का? बिलकुल केलेला आहे. मी येतो त्याकडे. तो प्रारंभापासून मनुष्य घातक आहे आणि तो सत्यात टिकला नाही. तो काय करत नाही? सत्यामध्ये टिकत नाही, कारण तो खोटा आहे. जो खोटा आहे तो कधीच सत्यामध्ये टिकाव धरू शकत नाही. सत्य जर आलं तर खोटं पूर्णपणे नेस्तनाबूत होतं. आणि हा जो लबाड आहे तो लबाड खोटं बोलतो, तो मनुष्य घातक आहे, तो सत्यात टिकत नाही, कारण त्याचमध्ये सत्य नाही. कारण हा लबाडाचा बाप आहे. पुढे काय लिहिले बघा, तो खोटे बोलतो, तो स्वतःहूनच बोलतो, कारण तो लबाड व लबाडाचा बाप आहे. जे कोणी लबाडी करतात त्यांचा पप्पा कोण आहे? सैतान. लबाड आणि लबाडाचा बाप कोण? सैतान. आज मंडळ्या हा विषय शिकवण्यासाठी टाळाटाळ करतायत. तुम्हाला माहित आहे का? कारण खोटी साक्ष अनेक लोक देतात. खोटं खूप लोक बोलतात. येशूच्या नावाखाली पण खोटं बोलतात. त्यांना काहीच नाही वाटत खोटं बोलण्यामध्ये. फार सहज खोटं बोलण्यात येतं. तुम्ही बघा योहानाचं पत्र, पहिलं पत्र, 3रा अध्याय. योहानाचं जे पत्र आहे ना, ओके, पहिलं पत्र, तुम्हाला वारंवार सत्य खोटं हे शब्द आढळतील. बघा योहानाचं पत्र, पहिलं पत्र, 3रा अध्याय, आणि तिथून आपण सुरुवात करू बरं का. योहानाच्या पत्रामध्ये योहान वारंवार ही गोष्ट सांगत आहे. बघा 3रा अध्याय आणि 8वं वचन, तिथून सुरुवात करूया आपण. वारंवार ही गोष्ट तुम्हाला आणि मला दिसते. जर 4थ्या वचनापासून आपण सुरुवात केली तर स्वैराचाराविषयी आहे, पाप, लबाडी या संदर्भात आहे. बघा पुढे काय लिहिलेलं आहे. वचन 8. जो पाप करतो तो सैतानापासून आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करावी यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला. तो प्रारंभापासून, मी तुम्हाला म्हणलं, प्रारंभापासून पाप करतोय. सुरुवात लबाड, सुरुवात लबाडी, सुरुवात खोटं बोलणं. परत खाली आहे बघा, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, कारण ते जे बीज त्याचमध्ये राहते त्याच्याने पाप करत नाही. तो देवापासून जन्मलेला आहे. यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड होतात. एकदम उघडपणाने होते ते, कोण सैतानाचं आणि कोण प्रभूचं. कारण का? जो सैतानाचं त्याच्यामध्ये कोणतं पाप प्रथम दर्शी तुम्हाला आढळतं? लबाड. जो बाप आहे त्या बापाचा गुण त्याच्यामध्ये दिसणार स्पष्टपणे. काय गुण आहे? लबाड. त्याची लबाडी, त्याचं खोटं बोलणं तुम्हाला स्पष्टपणे दिसतं. आणि त्यामुळे लोक काय करतात? लोक ह्याची टाळाटाळ करतात बोलायला. खोटी साक्ष जी आहे ती अशी उफलून बाहेर येत आहे. बघा इथं काय लिहिलेलं आहे. एक लबाडीचं पाप झालं. देन अगेन खाली बघा वचन 12. जसा काईन त्या दृष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, तसे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? त्याची कृत्ये दृष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती, यामुळे केला. त्याची कृत्य कशी होती? त्याने कृत्य काय केले बरं? त्याची कृत्य कशी असल्यामुळे ज्यावेळेस परमेश्वर देव त्याला विचारतो, तुझं तोंड का उतरलेलं आहे? तू जर बरं केला असं तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का? काय केलं त्याने? लबाडी केली. कुणाबरोबर बरं? डायरेक्टली परमेश्वराबरोबर. जे द्यावयाचं आहे ते सत्याचं नसून खोट्याचं दिलेलं आहे.
लबाडी जी आहे ती मुळामध्ये मनुष्यसंगी जडलेली आहे, ती काही दूर जात नाहीये. वारंवार तुम्हाला हे पातक जे आहे लबाडीचं ते दिसत आहे. आणि परमेश्वर त्याविषयी एकदम कठोर रीतीनं सांगत आहे की लबाडीचं पाप हे एकदम भयान असं मोठं पाप तुम्हाला दिसतं. अजून एक उदाहरण बघा, अनुवादाचा ग्रंथ याचा 19वा अध्याय. लबाडी ही परमेश्वराच्या दृष्टिकोनातून किती भयावह आहे. काल आपण आपल्या मंडळीमध्ये आपण ज्या कॉटेज प्रेस घेत आहोत आणि त्या कॉटेज प्रेस घेत असताना आपण 10 आज्ञा घेतल्या. 10 आज्ञा शिकत असताना आपण लबाडी विषयी शिकलो. आणि मग आपण खाली आल्यानंतर जे शेवटच्या 2 आज्ञा आहेत त्याही तुम्हाला आणि मला तिकडच आकर्षित करतात. काय आहे मनुष्यामध्ये हे पातक जे एवढं भयावह आहे की मनुष्य या लबाडीमध्ये पूर्णपणे अखंड डुबलेला आहे. जो स्वाभाविक वृत्तीचा मनुष्य आहे तो लबाडीकडे आकर्षित होतो, त्याच्या मुखाद्वारे लबाडीच निघते, तो काही केला त्यातून सुटू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा अनुवादाच्या ग्रंथामध्ये देववचन काय म्हणतं बघा. स्पष्टपणे मोशेला हे सांगण्यात आलेलं आहे. मी 15 पासून वाचावा अशी इच्छा आहे, कारण 18 पासून पुढे आपली गोष्ट आहे. बघा 15 पासून पुढे काय म्हणलंय. कोणी काही अधर्म किंवा पाप कर्म केले तर त्याने केलेल्या पापासंबंधी त्याच्या विरुद्ध कोणी एकटाच साक्षीदार उठला तर चालणार नाही. 2 किंवा 3 साक्षीदारांच्या साक्षीने कोणत्याही प्रकरणाचा निर्णय करावा. कारण खुनशी साक्षीदार उठून त्याने अमुक एका मनुष्याने अनाचार केल्याची साक्षी दिली तर ज्या दोघांमध्ये हा वाद उपस्थित होईल त्यास परमेश्वरापुढे म्हणजे त्या समयी जे याजक अथवा न्यायाधीश असतील त्याच पुढे उभे करावे. आता ही गोष्ट कसली आहे माहितीये का. ही गोष्ट आहे खुनशी किंवा खोटे साक्षीदार. म्हणजे उगाच येऊन काय करायचं, मध्ये खोटी साक्ष द्यायची आणि मग याजक किंवा न्यायाधीश नेमलेले असायचे आणि त्यांनी ते काय करायचे, ते न्याय करायचे. आणि मग न्याय कसा करायचे तर पूर्वीचा न्याय बघा कसा येतो. इथं जो नियमांचा जो जुन्या करारातील नियमांचा न्याय आहे तो इथं सांगण्यात आलेला आहे की कोणी खुनशी किंवा खोटा साक्षीदार असेल त्याच्याबरोबर काय करावं. आता हे तुम्ही आणि मी का पाहणं किंवा समजणं आवश्यक आहे, हे आपल्यासाठी गरजेचं आहे. बघा काय लिहिलं आहे की कोणी खुनशी किंवा खोटा साक्षीदार आहे तो काय करतो बघा. खोटा साक्षीदाराला त्यानं काय करावं, मग न्यायाधीशांनी त्याचा बारीक तपास करावा. समजलं काय झालं की एक जण आला आणि कोर्टमध्ये येऊन खोटी साक्ष देत आहे. काय करत आहे, खोटी साक्ष देत आहे. मी तुम्हाला सांगतो मंडळ्या याविषयी बोलण्याचं का टाळत आहेत. खोटी साक्ष किंवा खोटारडेपणा लबाडी देवबापाला स्वीकार्य नाहीये. देवबापाला कधीच आवडत नाही लबाडी. त्याला खोटं कधीच नाही आवडत. कारण का, लबाड्याचा बाप हा सैतान आहे. आणि त्यामुळे इथं पण जर समजा कोणी आलं कुणाच्या फायद्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी खोटी साक्ष देणार आहे तर परमेश्वराचं वचन बघा इथं काय आलेलं आहे. असं म्हटलेलं आहे, मग न्यायाधीशांनी त्याचा बारीक तपास करावा आणि तो खोटा साक्षीदार असून त्याने आपल्या बांधवाविरुद्ध खोटी साक्ष दिली आहे असे आढळून आले. कुणाबरोबर खोटी साक्ष दिली आहे त्यानं, बांधवा. मी पुन्हा सांगत आहे, शेजारी कोण, आपला बंधू कोण, बंधू वर्ग. शेजारी कोण, बंधू वर्ग. असं निदर्शनास आलं की आपल्या भावाविरोधात त्यानं खोटं बोललेलं आहे. ओके, तुमची सुरुवात बघा बंधू वर्गांची, लक्ष द्या बरं का. खोटं बोललेलं आहे तर न्याय काय बघा. तर आपल्या बांधवाची जी हानी करण्याचे त्याने योजले असेल तीच हानी त्याची करावी. काय करावं बरं मग त्याचं, तीच हानी करावी, त्याच्यापेक्षा वेगळी नाही बरं का. म्हणजे जर त्याच्या बांधवाने त्याचा पाय तोडलाय तर त्याचा काय करावा, पाय तोडावा. बघा शास्त्र काय लिहिलंय, या रीतीने तू आपल्या दृष्टाईत काढून टाकावी. इतर लोक हे ऐकून दहशत पावतील, पुढे तुझ्यामध्ये असले कुकर्म करणार नाहीत. तू दयादृष्टी करू नये, जीवाबद्दल जीव
तुम्ही बघितलं हा न्याय कसलाय? का बरं माहिती आहे का तुम्हाला? लबाडीमुळं. काय आहे? जीवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात आणि पायाबद्दल पाय असा दंड करावा. आपण म्हणजे किती क्रुएलिटी आहे. पवित्र शास्त्र असं बोलतं. दाताबद्दल दात, डोळ्याबद्दल डोळा, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय. आपण जर या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला समजेल मानव जो आहे, देव या लबाडीकड कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहे. किती भयावह आहे हे, किती डेंजरस आहे हे. पण लक्षात घ्या, असं का बोलत आहे तो? कारण आज एखाद्या धक्क्याबद्दल एखाद्याचा प्राण घेणं, रागानं बघणं, एखाद्याचा जीव घेणं हे एवढं कॉमन झालेलं आहे. एखादा लज्जास्पद बोलण्यानं मर्डर्स होत आहेत. एखाद्या मुलावर हात उघडल्यानं अख्खं घर जाळण्यात येत आहे. म्हणजे तो तसा न्याय नव्हता. हा न्याय कुठला होता? नियमशास्त्राचा न्याय. की जर तुमच्या हाताबद्दल हात घेतला हा न्याय, तुमच्या पायाबद्दल पाय न्याय. पण हे सगळे नियम काय झाले? नियमशास्त्राधीन असल्यामुळं येशू ख्रिस्तामध्ये हे पुढे चालत नाही आले. पण ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे बरं का, जी गोष्ट आज मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे ज्या ठिकाणी देवाला लबाडीचा किती अजून वीट आलेला आहे बघा. मग आपण येशू ख्रिस्ताच्या शिकवणीकडे आणि पौलाच्या शिकवणीकडे जाऊ लबाडी विषय. आता इथं आपण बघा, इथं अजून एक घटना घडलेली आहे, ती पण इतकी डेंजरस आहे. जुन्या करारातील घटना आहे, लबाडी विषयीच आहे, खोट्या साक्षी विषय आहे. त्याचा न्याय देवबापानं कसा केलाय जरासा बघून घ्या. बघा काय झालेलं आहे. पहिले राजे याचा 21वा अध्याय. तुम्हाला ही गोष्ट माहित आहे की नाही माहित नाही, पण ही एकदमच डेंजरस गोष्ट आहे. फार तुम्ही हे घरी गेल्यानंतर वाचा. मी ह्याचं तुम्हाला जस्ट संक्षिप्त सांगतो कसं झालेलं आहे. बघा या ठिकाणी 21व्या अध्यायामध्ये एक स्टोरी आहे. ती स्टोरी बघा कुणाकुणाची आहे. एक आहे नाबोत, आणि नाबोत त्या ठिकाणी राहत आहे. आणि एक आहे आहाब, जो हा राजा आहे. आहाबाच्या बायकोचं नाव काय? इजबेल. ह्या तिघांची ही स्टोरी आहे. ह्याच्यामध्ये हा नाबोत जो आहे, ह्या नाबोताचं काय झालंय बघा. मी काही वचनं वाचतो म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल. इस्रायलकर नावाचा नाबोत, याचा द्राक्षीचा मळा इस्रायल येथे शमरोनाचा राजा आहाब याच्या राजवाड्यापाशी होता. बघा राजवाड्यापाशी जवळ कोणाचा? नाबोताचा एक द्राक्ष मळा होता. काय झालेलं आहे बघा. आहाब नाबोतास म्हणाला, तुझा द्राक्षाचा मळा माझ्या वाड्या नजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन. त्याच्याऐवजी मुलं त्याहून चांगला द्राक्ष मळा देतो, आणि तुझी इच्छा असली तर मी तुला त्याचे पैसे देतो. तुला काय पाहिजे ते सांग. राजा म्हणत आहे, मला तो तुझा मळा दे, माझ्या राजवाड्याजवळ आहे. आणि नाबोत काय म्हणतो माहिती आहे काय? नाबोत असं म्हणतो की नाही, हा माझा पूर्वजांचा मळा आहे आणि मी हा काय तुला देत नाही, मला क्षमा कर, मी हा मळा तुला देत नाही. तर हा राजा आहाब काय करत आहे बघा. आहाब काय करतो माहिती आहे का? घरी जातो, तोंड पाडतो, जेवत नाही, उदास होतो. कुणासमोर? बायको समोर. बायको येते, तो बोलते काय झालं तुला तोंड पडून बसलेस? तो बोलतो काय सांगू तुला, तो नाबोत आहे ना, तो मला मळा देत नाही माझा. तो तुला मळा देत नाही? अरे तू राजास, तुला तो मळा मिळालाच पाहिजे. तू निर्धार सूट, तोंड धू, सगळं कर, तुला तुझा मळा मी परत आणून देते. ती बाहेर जाते इजबेल राणी. ती आहाबाच्या नावाखाली एक लेटर काढते. त्या लेटरवर लिहिते, तुम्ही गावकुसामध्ये जा, जे काही लोक आहेत खोटे साक्षी तयार करा. आणि खोटे साक्षी तयार करून त्यांनी काय करावं? नाबोत जो आहे हा किती घाणेरडा आहे, विचित्र आहे, यासाठी काही अनैतिक असणारी 2 माणसं उभी करा. त्यांच्यामध्ये नाबोताला उभं करा, त्यांच्या संगतीमध्ये त्याला तुम्ही प्रदर्शित करा, खोटी साक्ष द्या. आणि मग नाबोताला काय करा? नियमशास्त्रातील नियमांप्रमाणे त्याला गावकुसाच्या बाहेर न्या आणि नाबोताला दगडमार करून नाबोताला मारून टाका. इस्बेल राणी अशी करते. खोटेपणा, खोटे साक्षी तयार होतात. लेटर काढून आहाबाच्या नावाखाली लेटर देण्यात येतं. आणि बिलकुल जसा तिचा प्लॅन होता तसं ते घडतं. नाबोताला दगडमार करून कुठले वचन वापरण्यात येतात? नियमशास्त्रातील वचन वापरण्यात येतात. अनितिमान लोक नाबोताच्या दोन्ही बाजूला उभं करतात.
नाबोदाला मध्ये उभं करतात आणि नाबोद किती अनितिमान आहे, लोक खोटी साक्ष देऊन सांगतात आणि मग त्याला गावकुसाच्या बाहेर नेतात, त्याला दगड घेतात, दगड मार करतात आणि नाबोदाला मारून टाकतात. ही न्यूज इस्रायल राणीकडे येते. इस्रायल राणीला सांगण्यात येतं की नाबोद मारून गेलेला आहे. ती म्हणते आता खुश राहा राजा आबा, तुला पाहिजे ते जाऊन त्या मळ्यात कर, कारण आता तो मळा तुझा झालेला आहे. तोंड पाडून बसलेला होतास, आता हा मळा तुझा झालेला आहे. हा संपूर्णपणे पिक्चरायझेशन काय माहितीये का कशाचा वापर करण्यात आलेला आहे? नियमशास्त्राचा, देवातील वचनाचा. कशासाठी? खोटेपणासाठी, खोटारडेपणासाठी. ज्यावेळेस आपण ही शास्त्र वचन वाचतो, ह्या शास्त्र वचनांचं बिलकुल असं आहे बरं का, ह्याचा वापर कशासाठी होत आहे? खोटेपणासाठी. तुम्ही बघा, देव जो आहे, जो सार्वभौम देव, एलियाला पाठवतो आणि एलियाला म्हणतो जाऊन आहाबाला मी जे सांगितले ते सांग. तुम्ही बघा, एलिया जाऊन आहाबाला काय सांगतो की तुझं काय होणार आहे. का? तर तू खोटापणा केलास, तू लबाडी केलेली आहेस. तो काय बोलतो बघा. इकडे एलिया, वचन 17 पासून बघा. इकडे एलिया तिप्शी, त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले, उठ, शमरोन निवासी इस्रायलाचा राजा आहाब याच्या भेटी जा. तो नाबोताच्या द्राक्षीच्या मळ्यात आहे. तुम्ही बघितलं तो कुठं होता? लगेच मेला मेला नाबोत हा गेला आणि हा जाऊन द्राक्षीच्या मळ्यामध्ये गेलाय, त्याच्या मळ्यामध्ये उभा आहे. एलिया तिथं जातो. एलिया काय म्हणतो बघा, तू त्या सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून माळ्याचा ताबा घेतला आहेस की नाही? तू त्या सांग, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोताचे रक्त चाटून खाल्ले, त्याच ठिकाणी कुत्रेही रक्त चाटून तुझे खातील. दगडमार केल्यानंतर काय झालं? त्याचं रक्त सांडलं, कुत्र्यांनी नाबोताचं रक्त चाटलं. एलियाला म्हणतो जा, सांग त्याला, जिथं नाबोताचं रक्त चाटून खाल्लेलं आहे, कुत्रे येऊन तुझं रक्त चाटून खातील. आहाब एलियास म्हणाला, माझ्या वैर्या, तू मला गाठले काय? आहाब राजा, तू मला गाठलं काय म्हणतो? माझा वैरी आहेस तू एलिया. दरवेळेस येतोस आणि मला असंच काहीतरी बोलतोस. तू माझा वैरी आहेस. कारण एलिया येऊन काय करत आहे? एलिया येऊन सत्य सांगत आहे. सत्य, असत्य जे आहे ते सत्यापुढे टिकाव धरू शकत नाही. तो म्हणतो की काय तू आलेला आहेस का? तो म्हणाला होय, माझ्या वैर्या. तो म्हणतो हो, मी तुझा वैरी आहे. म्हणतो होय, मी तुला गाठलंय कारण परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करावे म्हणून तू आपणास विकून टाकले. पहा, मी तुझवर आहे असे अरिष्ट आणीन की तुझा अगदी धुव्वा उडेल आणि आहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्रायल लोकांच्या अटकेत असो की तो मोकळा असो, त्याचा उच्छेद मी करेन. का बरं? खोटारडेपणा, लबाडी. तो बोलतो अटकेत असो की बाहेरचा असो, तुझा प्रत्येक मुलगा मरेल. पुढे तो काय म्हणतो बघा, का असं होईल? तो म्हणतो तू मला संताप आणला आणि इस्रायल लोकांस पाप कराव्यास लावले, यास तो मी तुझ्या घराण्याचे नाबादाचा पुत्र यराबाम व आहियाचा पुत्र बाशा याच्या घराण्याप्रमाणे करेन. आता तो टर्न आउट होतो इजबेलीकडे. तो इजबेलीला काय म्हणतो बघा, तिनं काय केलंय? तिनं अशी तशी गोष्ट नाही केली, तिनं अजून एक पाऊल पुढे टाकलंय. तिनं काय केलंय बघा. इजबेलविषयी परमेश्वर असे म्हणतो, इस्रायलाच्या ताटाजवळ इजबेलीस कुत्री खातील. तो काय म्हणतो इजबेलीला, तुला कोण खाईल? तुला कुत्री खातील. पुढे तो असं म्हणतो, आहाबाच्या जो कोणी नगरात मरेल त्यास कुत्री खातील व जो कोणी रानावनात मरेल त्यास आकाशातील पक्षी खातील. आहाबासारखा दुसरा कोणी झाला नाही. त्याची बायको इजबेल हिने त्याला भर दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते कराव्यास स्वतःला विकून टाकले. परमेश्वराने इस्रायला पडून देशातून घालवून दिलेल्या आमोरी लोकांप्रमाणे त्याने मूर्तीच्या मागे लागून पुष्कळ अमंगळ कर्मे केली. एलियाचे शब्द ऐकून आहाबाने आपली वस्त्रे फाडली, अंगास गोंताट गुंडाळून उपवास केला. तो गोंताट निजू लागला व मंद गतीने चालू लागला. आणि जेव्हा मी पुढची 2 वचनं वाचली, मी पुढची 2 वाचल्यानंतर मी पुन्हा अशी मान अशी केली. का माहित आहे? जेव्हा त्याने हे गोंताट नेसला राखेत बसला, एवढं भयानक पाप झालेलं होतं आहाबाकडून.
आणि जेव्हा तो गोंताट नेसला, मंद गतीने चालू लागला, त्याला काही कळत नव्हतं. देवानं काय केलं माहितीये का? तो म्हणतो पश्चाताप केला. आणि हा कृपेनं भरलेला देव हा म्हणतो, एलिया, मी जे अरिष्ट आणणार होतो ना ते थोडं थांबवतो, ह्याला जगू दे, हा मेल्यानंतर करतो बर का. म्हणजे जेव्हा स्वतः मी हे शास्त्रभाग वाचत असताना मी ज्यावेळी 2 वचनं वाचली, माझी आपोआप मानाची झाली. म्हटलं काय हा देव ना, एवढा कृपेनं भरलाय, एवढा राग आला. मगाशी म्हटलं कुत्री खातील तुला, तुझं रक्त कुत्री चाटतील. आणि जसा पश्चाताप करतो तेव्हा म्हणतो मी बोललेलो होतो एलिया, पण तू बघ ना, तो दीन झालाय बघ किती. तो म्हणतो तू किती दीन झालाय बघ एलिया. मग एक काम करतो, हे मी जे आणणार बोललेलो ना हे थोडं पुढे ढकलतो, त्याला जगू दे, आणि मग तो मेल्यानंतर जे काही बोललो ते होईल. हा कृपेनं भरलेला देव आणि त्याचं चित्र. पण इथं आपल्याला दिसतं की खोटे साक्षी उभी करून जे काही त्यांनी केलं त्याविषयी देवानं जो क्रोध त्यांच्यावर टाकला, तो क्रोध किती भयावह होता. देवाला असत्याचा तिटकार आहे. देवाला असत्य आवडत नाही. तुम्ही कितीही म्हणा की नाही आम्ही चांगल्यासाठी खरं बोललो, खोटं बोललो, एखादं चांगलं व्हावं म्हणून बोललो, नाही, खोट लबाड हे देवापासून नाहीच आहे. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघा, त्यानं कधी एखाद्याचं चांगलं व्हावं, हो तुझं चांगलं व्हायला पाहिजे म्हणून थोडं फिरवून बोललो, कधीच नाही केलं. तुम्ही जर स्टोरी बघितली पेत्राची, एका ठिकाणी पेत्राला म्हणतो मी तुला स्वर्गाच्या किल्ला देतो, खाली येतो म्हणतो अरे सैताना माझ्यापासून दूर हो, कारण तुझं लक्ष मनुष्याच्या गोष्टींकडे, देवाच्या गोष्टींकडे नाही. जे खरं आहे ते स्पष्टपणे बोलतोय. जे खरं आहे, जे सत्य आहे. आपण ज्यावेळेस या आहाबाचं आणि इजबेलीचं उदाहरण बघतो, इजबेलीनं देवाच्या नियमशास्त्राचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी केला. आज असे अनेक लोक आहेत जे देवाच्या वचनाचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करत आहेत, स्वतःच्या चांगल्यासाठी करत आहेत आणि खोटेपणाचा आव आणतायत. त्यानं त्यांचा न्याय फार भयानक आहे. खोटे साक्षी उभे करत आहेत, त्यांचा न्याय फार भयानक आहे. तुम्हाला आणि मला जपणं, तुम्हाला आणि मला फार जागृत राहणं गरजेचं आहे. आपल्याला दिसतं की देवानं फार जबरदस्त रीतीनं आहाब इजबेलीचा न्याय केला त्यांच्या खोट्यामुळं. तुम्हाला आणि मला याविषयी समजणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याची शिकवण जी आहे ती तुम्हाला आणि मला काय सांगते. प्रभू येशू ख्रिस्त याविषयी तुम्हाला आणि मला काय म्हणतो, मंडळीला काय सांगतो, की जर कोण खोटं वागलं तर त्यांनी तुम्ही कसं वागावं, जर कोण खोटं राहत आहे त्यासाठी तुम्ही कसं राहणं गरजेचं आहे. मंडळीला काय शिकवण आहे. मत्याचा ग्रंथ, याचा मत्याचं पुस्तक, याचा 18वा अध्याय आणि वचन 15 पासून पुढं, की कसा तुम्ही व्यवहार ठेवावा अशा लोकांबरोबर, कसं राहणं गरजेचं आहे तुम्हाला. 15 पासून पुढे वाचूया, 18वा अध्याय 15 पासून पुढं. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर जा आणि तू व तो एकटे असताना त्याचा अपराध त्याला दाखव. म्हणत आहे की जर कोणी तुझ्या भावानं अपराध केलेला आहे, लबाडीनं वागलेला आहे, तर तू काय करावं, तू जावं आणि तू जाऊन काय कर, त्याला त्याचा अपराध दाखव. त्याने तुझे ऐकले तर तू त्याला आपला भाऊ मिळवला असे होईल. प्रियानो, आपल्या बंधुवर्गासंगती तुम्ही आणि मी कसं राहणं गरजेचं आहे. लबाडी करणं, शब्दांची फिरवाफिरव करणं नाही. मंडळीमध्ये, बंधुवर्गांमध्ये जर तुम्हाला कुणी आढळलं की ते लबाड आहे, लबाडी करत आहे, तुमच्या विरोधात लबाडी करत आहे, तुम्ही त्याच्याविषयी लबाडी करणं, गॉसिपिंग करणं,
याच्याऐवजी गपशप करणं, याच्याऐवजी जाऊन त्या संगती तुम्ही एकांतामध्ये बोला, त्याला त्याचा अपराध दाखवा, त्याने जे काही तुम्हाविषयी केलेलं आहे ते त्याला तुम्ही बोला, स्पष्ट शब्दात बोला, त्याला दाखवा. जर त्याने तुमचं ऐकलं तर तुम्ही आपला भाऊ परत मिळवला असं होईल, स्पष्ट बोला. परंतु त्याने न ऐकलं तर तू आणखी दोघांस बरोबर घे, अशासाठी की 2 किंवा 3 साक्षीदारांच्या तोंडाने प्रत्येक शब्द शाबित व्हावा. म्हणजे तू शाबित होण्यासाठी जे काही तू बोलत आहेस, दोघांना तिघांना तू घे, संगती जा बंधू वर्गांना घेऊन, त्यांची बोल, स्पष्ट बोल, कोणतीही हाइड अँड सीक नकोय, स्पष्टपणे बोल. आणि प्रत्येक शब्द शाबित व्हावा, म्हणजे त्याने दुजोरा द्यावा, खोटे साक्षी नाही, खरे साक्षी शाबित होईल. आणि जर त्याने त्यांचे न ऐकले तर मंडळीला कळव. तर काय कर बाबा, मंडळीला कळव. आणि त्याने मंडळीचेही न ऐकले तर तो तुला विदेशी किंवा जकातदार याच्यासारखा हो, बिलकुल परराष्ट्रीयांसारखा, त्याला सोडून दे. तो तुला परराष्ट्रीय सारखा हो. लबाडी ही एवढी डेंजरस आहे. पण लबाड्या संगती जे झालेली गोष्ट आहे ती जर तुम्हाला करावयाची आहे तर ती सत्यानं असावी. लबाडी बरोबर लबाडी करू नये. तर लबाडी बरोबर तुम्ही कशा रीतीनं, अपराध्याबरोबर कशा रीतीनं वागावे मंडळीतील, हे तुम्हाला आणि मला या ठिकाणी शिकवलेलं आहे. तुला विदेशी किंवा जकातदार यासारखा हो. मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बंद कराल ते स्वर्गात बंद केलं जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. हाच शब्द पेत्राला नाही का बोलला त्यानं? हो. तुम्ही कशा रीतीनं सहभागी पण करता, तुम्ही कशा रीतीनं संबंध प्रस्थापित करता, फार महत्वाचं आहे. म्हणून पॉल म्हणत आहे ना की दिनचर्ये करता, दिवसाच्या ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता तुमच्या नाविन्यपूर्ण जीवनाला, तुम्ही कशी करायला पाहिजे? तो म्हणतो तुम्ही असत्याचा तिटकारा करा आणि सत्याला काय करा, दृढ धरून राहा. जेव्हा तुम्ही सत्याला दृढ धरून राहता, ऑटोमॅटिकली तुम्ही असत्याचा तिटकारा करता, तुम्ही लबाडीचा तिटकारा करता. का बरं? कारण लबाड्याचा बाप कोण आहे? सैतान. तुम्ही त्याच्या कृतीला तिटकारा करता, कारण तो मुळापासूनचा पातकी आहे, त्याचा स्वभाव मुळापासूनचा तुमच्यामध्ये आहे, आणि त्याचा त्याग करणं गरजेचं आहे. मग त्याग केल्यानंतर कसे तुम्ही व्यवहार ठेवणं आवश्यक आहे. तर व्यवहार बिलकुल असा जो येशू ख्रिस्त शिकवण आहे त्याप्रमाणे तुम्ही जराही त्या शिकवणीपासून हटलं नाही पाहिजे, त्याच्यामध्ये स्थिर स्थावर असणं आवश्यक आहे. मत्याचं सुवर्तमान याचा 3रा अध्याय 13वा अध्याय आणि वचन 38 जे आहे 38, बघा काय म्हटलेलं आहे. शेत हे जग आहे, चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत, निदान हे त्या दृष्टाचे पुत्र आहेत. आणि हे एकत्रच जात आहे. शेत हे जग आहे. जर आपण एक्सप्लेनेशन पाहिलं की तुम्हाला कसं करायचं आहे, कोण तुम्हाला त्यामध्ये टिकाव धरण्यासाठी मदत करेल, तर फार आवश्यक आहे. या जगामध्ये एक चांगलं बी आहे, निदान पण आहे, दृष्टाचे पुत्र आहेत, त्यामध्ये तुम्हाला चांगल्या बीची चांगली फळं येणं आवश्यक आहे. ह्या जगामध्ये स्वतःला कशा रीतीने तुम्ही राखता येईल, ख्रिस्तासाठी जीवन जगता येईल, तो प्रयत्न अधिक चांगल्या रीतीने करणं गरजेचं आहे. कारण ऍज सून ऍज तुम्ही सत्याला स्वीकारता, तुम्ही असत्याला तिटकारा करताय, लबाडीचा तुम्ही तिटकारा करता, लबाडीचा तुम्ही द्वेष करताय. कोणी असं नाही म्हणू शकत बरं का की मी लबाडीवर पण प्रेम करतो आणि मी सत्यावर पण प्रेम करतो, माझ्यामध्ये सत्यही आहे आणि माझ्यामध्ये असत्यही थोड्याफार प्रमाणात आहे. नाही, तो काय करत आहे, स्वतःच्या देहाबरोबर तो झोंबी करत आहे, स्वतःच्या देहाला तो पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण स्वर्गामध्ये जो प्रवेश आहे, स्वर्गामध्ये असणारा प्रवेश जे सात्विकतेने चालतात, सत्याला धरून आहेत, त्यांचाच आहे. आणि म्हणून अशी दोन वचन आहेत बघा, त्या 2 वचनांकडे आपण जाऊया. पहिला आहे करिंथकरास 2 पत्र 11वा अध्याय आणि त्याचं 13व वचन. करिंथकरास 2 पत्र 11वा अध्याय आणि 13व वचन.
असं म्हटलेलं आहे बघा, अशी माणसे ही खोटे प्रेषित, कपटी, कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धारण करणारे आहेत. कोण आहे बरं? बघा 12 वचन, जे मी करतो ते करीत राहीन, यासाठी की जे निमित्त पाहतात त्याचे निमित्त मी नाहीसे करावे. म्हणजे ज्या विषयीची ते आढ्यता बाळगतात त्यांच्याविषयी त्यांनी आमच्यासारखेच आढळून यावे. असे काही लोक आहेत जे आमच्या लोकांचं काय करतात, इमिटेट करतात आम्हाला. प्रेषितांच्या लोकांमध्ये पण पॉल आणि पॉलासारखे जे प्रेषित आहेत, प्रेषितांचं इमिटेशन करायचे. ओ पॉल असं बोलतो, आम्ही पण असं बोलणार. पॉल असं राहतो, आम्ही पण असं इमिटेट करत होते. हे इमिटेशन करणं ही खोटारडेपणा आहे, कारण ते सत्य नाहीये. ते कुणासारखं तर बनवू इच्छितात, आयडलायझेशन करतात. मुळात ते तसे आहेत का? मुळात ते तसे नाहीत. हाही खोटारडेपणा आहे. आणि पॉल त्यांच्याविषयी स्ट्रिक्ट एकदम. तो म्हणतो की नाही, हे रॉंग आहे, हे चुकीचं आहे, हे पाप आहे. तो काय म्हणतो बघा, ही अशी माणसे, पर्टिक्युलरली ही माणसं जी आहेत, ही माणसं खोटे आहेत. आज खूप मोठा प्रभाव आहे अशा खोट्यांचा, जे पाहत आहेत, एखाद्या दुसऱ्याला इमिटेट करतायत. इनफॅक्ट जर तुम्ही थोडा अजून सर्च केला तर तुम्हाला दिसेल की ही खोटे, ही लबाड जे आहेत, हे इनफॅक्ट ऍक्सेंट जो असतो पूर्णपणे तो ऍक्सेंट पण चोरतात. म्हणजे जे इमिटेशन ख्रिस्ताचं असायला पाहिजे ते माणसांचं होत आहे. ही माणसं खोटी आहेत. त्यांना ख्रिस्तासारखं बनायचं नाही, त्यांना सो कॉल्ड XYZ व्यक्तीसारखं बनायचं, आणि त्याच्याकडे ते आकर्षित होतात. हो टेरिबल, खूप टेरिबल आहे. पॉल त्यांच्याविषयी म्हणतो, हे खोटे प्रेषित, कपटी कामदार आहेत, त्यांच्यामध्ये कपट आहे. ही माणसं कोण आहेत? ही ख्रिस्ताच्या प्रेषिताचे रूप धारण करणारे आहेत. ते रूप धारण करतात, ते इमिटेट करतायत, आणि हे डेंजरस आहे. हे खोटे आहेत. वचन काय म्हणतं बघा, पॉल असं म्हणतो, ह्यात एवढे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सैतान ही स्वतः तेजोमय देवदूताचे रूप धारण करतो. तो म्हणत आहे की सैतान ही तेजोमय देवदूताचं रूप धारण करतो आणि फसवतो. पण मुळात तेजोमय दूत सैतान आहे का? नाही. तो रूप धारण करण्याचा प्रयत्न करतो, त्याचं ठकवण्याचा प्रयत्न करतो, फसवण्याचा प्रयत्न करतो. मुळात तसा तो आहे का? नाही, खोटा आहे तो. प्रियांनो, आपण जपणं गरजेचं आहे. आपण फार शार्प राहणं गरजेचं आहे. तुम्ही आणि मी ख्रिस्ती जीवन जगत असताना आपल्यामध्ये जर खोटेपणाचा मुखवटा आहे, देवाला त्या गोष्टीचा तिटकार आहे. तुम्ही बाह्य स्वरूपातून तुम्ही किती चांगले आहात आणि तुम्ही किती चांगले वागत आहात याच्याशी काही नाहीये. तुम्ही अंतःकरणामध्ये कसे आहात हा फार मोठा रोल या ठिकाणी प्ले होतो. जर आतमध्ये कपट भरलेला आहे आणि तो तुम्ही कपटाने विचार करता, प्रभूला त्या गोष्टीचा तिटकार आहे, कारण तो लगेच ओळखतोय याचं मूळ, ह्याचा बाप लबाड सैतान आहे. तुम्ही आणि मी तसे नाही. तुमचं आणि माझं पाचारण त्याच्यासाठी नाहीये प्रियांनो. त्यामुळे इथं लिहिलेलं आहे, पॉल म्हणतो ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. जे त्याचे आहेत, तो बाप तर काय करतो, तेजोमय दूताचं रूप धारण करतो, स्वरूप, आणि तो ठकवतो आणि तो फसवतो, कारण तो ठकवणारा आणि फसवणारा आहे. वचनात दिलेला आहे, यास्तव सेवकांनी नीतिवचनाच्या सेवकाचे रूप धारण केल्यास त्यांच्यामध्ये मोठीशी गोष्ट नाही, त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल. बी अवेअर. असे लोक आहेत प्रियांनो आज जगामध्ये, जे असं तेजोमय रूप घेऊन या लागलेत. काही लोकांना सो कॉल्ड ना असं म्हणतात की आम्ही ना सेम क्लेपा आवळेसारखंच आहे, आम्हाला त्या व्यक्तीसारखंच बनायचंय, त्या व्यक्तीसारखंच राहायचंय, आम्हाला त्यासारखं बनायचंय. नाही, काय गरज नाहीये तुम्हाला. तुम्हाला ख्रिस्तासारखं बनायचंय, तुम्हाला ख्रिस्तासारखं राहायचंय. तो काय करतो त्याच्याकडे लक्ष द्यायचंय, त्याच्या वचनाकडे लक्ष द्यायचंय,
हो तू असं बोलतो, मी पण असं बोलतो, तो वचनाचं इंट्रोडक्शन असं करतो, आम्ही पण करतो. नाही, काही गरज नाहीये, काय आवश्यकता नाहीये. तुम्हाला ख्रिस्तासारखे बनायचंय, तुम्हाला ख्रिस्ताप्रमाणे बनायचंय. तो तुमचा आणि माझा अल्टिमेट उद्देश असला पाहिजे. पण जर आपण इमिटेशन करत आहे कुणाचं, देन वी हॅव प्रॉब्लेम. पॉल इनफॅक्ट म्हणतो की काही लोक जर माझ्याविषयी तसं करत आहेत, पॉल म्हणतो नाही, रॉंग. पॉल म्हणतो चुकीचं आहे. अहो तो म्हणतो की यास्तव त्याच्या सेवकांनी, म्हणजे कुणाच्या, सैतानाच्या, धूर्ताच्या, त्या सेवकांनी नीतिवचनाच्या सेवकाचं रूप धारण केल्यास, म्हणजे जे नीतीनं वचनाचं शिक्षण त्यांचं जर रूप धारण केलं, ओ तो असं शिकवतो, तो असं बोलतो, त्यांचं जर केलं, शास्त्र म्हणतं त्याप्रमाणे त्यांची मोठीशी गोष्ट नाहीये, त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल. कसा होईल बरं? जसा प्रभूनं केला. जसा प्रभू न्याय करतो लबाड्यांचा, जसा प्रभू इजबेलीचा करतो, जसा प्रभू आहाबाचा करतो, जसा प्रभू लबाडांचा करतो. लबाडी लोकांविषयी तो म्हणतो यांना स्वर्गाच्या राज्याचं वतन नाही, त्यांचा तो करतो. आणि मग एकदम शेवटी प्रगटीकरणाचं पुस्तक 12वा अध्याय 9वं वचन, त्याच्यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे. तो म्हणतो हे लबाडी कुठं राहणार आहेत, या लबाड्यांविषयी काय बोललेलं आहे, कोण आहे तो. बघा काय म्हटलेलं आहे 9वं वचन. मग मोठा अजगर खाली टाकण्यात आला, सर्व जगाला ठकवणारा दियाबल, ठकवणारा म्हणजे फसवणारा, लबाड बोलणारा, जुनाट साप, याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले व त्याचबरोबर त्याच्या सर्व दूतास टाकण्यात आले. सगळ्यांना, लबाड, लबाडाचा बाप, एव्हरीवन, सगळ्यांना एकाच गोष्टीमध्ये. का बरं? कारण ते लबाड आहेत. लबाड देवाला न आवडणारी गोष्ट आहे. देवाला त्या गोष्टीविषयी क्रोध आहे. देव म्हणतो की जेव्हा तुम्ही नवीन जीवनाची सुरुवात करता, पॉल सांगत आहे नवीन जीवनाला पुढे जात आहात, द फर्स्ट थिंग यू नीड टू डू, लबाडीचा तिटकारा करा. सत्याला दृढ धरून राहा. स्पीक ट्रुथ, लिव्ह ट्रुथ, सत्य बोला. खोटं बोलू नका, खोटारडेपणाने राहू नका, दुटप्पीपणाने राहू नका. कारण देवाला त्या गोष्टीचा तिटकार आहे. जे काही आहे स्पष्ट असावं, जे काही आहे स्पष्ट असावं. खोटं प्रभूपासून नाहीये, खोटं प्रभूपासून नाहीये. कारण प्रभूचं वचन म्हणतं सत्य, आणि सत्य, येशू ख्रिस्ताचं दुसरं नाव सत्य, देवाच्या वचनाचं नाव सत्य, परमेश्वराचं नाव सत्य. आणि सत्याच्या जे काही पुढं आहे किंवा मागं आहे ते लबाड आहे. म्हणून देवाचे लोक, निवडलेले लोक, वेगळे केलेले लोक, त्यांनी कसं राहावं? त्यांनी सत्यात राहावं. त्यांना लबाडीमध्ये आनंद नको, खोटारडेपणामध्ये त्यांना आनंद नको. सत्यात राहा, कारण सत्यात देवाचं गौरव आहे. प्रार्थना करूया. प्रभू तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो, कारण ही संधी आम्हाला दिलीस. देवबापा, सत्यामध्ये तुझं गौरव आहे, कारण प्रभू तू सत्य आहेस. तुझं वचन देवा सत्य आहे. आज देवापा तू आम्हाला ते वचन दिलंस, त्या वचनाद्वारे देवापा लबाडी बद्दल देवा तू आम्हाला शिकवलंस. लबाडीचा बाप कोण आहे देवापा हे तू आम्हाला सांगितलंस. आम्हाला आमच्या मुळापासून बदलणं किती गरजेचं आहे हे देवा तू आम्हाला सांगितलंस. कारण जो प्रारंभापासून आहे तो लबाड आहे, आणि ज्यानं आम्हाला तारण दिलं तो सत्य आहे. आम्हाला त्या सत्यात राहण्यास प्रभू देवापा तू शिकव. तुझं गौरव देवा सत्यात आहे. तुझी कृपा दे बापा, याची अपेक्षा आम्ही करतो. त्या कृपेत आम्हाला दे बापा तू पुढे घेऊन जा. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन.